नमस्कार. जालना जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय अरविंदजी चव्हाण साहेब यांनी खऱ्या निष्ठावंतांना या ठिकाणी राजकीय न्याय देण्याचं काम केलेलं आहे. आज लाईव्ह येण्याचा आणि हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच आहे की सध्या आपण महानगरपालिकेची रणधुमाळी बघतो आहोत. आपण जर आपल्या बाजूच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यामध्ये जो राडा आपण या ठिकाणी मीडियामध्ये बघितला, ज्या निष्ठावंतांना या ठिकाणी भाजपनं डावललं, आपण राजकीय दृष्टिकोनातून विचार करत असताना, त्याची पार्श्वभूमी बघत असताना विधानसभा आणि लोकसभेमध्ये ही जी निवडणूक आहे ती खऱ्या अर्थानं नेत्यांची निवडणूक आहे. आणि या नेत्यांच्या निवडणूक जिंकण्यासाठी खऱ्या अर्थानं काम कोणी केलं तर कार्यकर्त्यांनी केलं. म्हणून लोकसभा विधानसभेत ही नेत्यांची निवडणूक आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, मग नगर परिषद असेल, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ही जी निवडणूक आहे ही खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आणि प्रत्येक पक्षात निष्ठावानांची किंमत झाली पाहिजे. आणि हे होत असताना आमच्या जालन्यामध्ये महायुतीची वाटाघाटी होत असताना भाजपाला, आमच्या मित्रपक्ष, मोठा पक्ष असणाऱ्या भाजपाला किती जागा घ्यायच्या, सेनेला किती घ्यायच्या आणि राष्ट्रवादीला किती द्यायच्या, अशा पद्धतीचा विचार ज्यावेळेस समोर आला तेव्हा एकीकडं आमचे आदरणीय नेते अरविंदजी चव्हाण साहेब हे खऱ्या अर्थानं हे सर्व चित्र बघत असताना त्यांनी बघितलं की निष्ठावानांची या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस तयार करण्यासाठी, त्यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करण्यासाठी बरेच निष्ठावान यांनी काम केलेलं आहे. आणि त्यांच्या निष्ठावानाच्या यादीमध्ये या ठिकाणी महानगरपालिकामध्ये ते या ठिकाणी तिकीट मागतायत. जर आपण महायुती केली तर निष्ठावानाची तिकिटे काटल्या जातील म्हणून एक दूरदृष्टीचा नेता, एक निष्ठावानाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी अरविंद चव्हाण साहेबांनी जालना महानगरपालिकेमध्ये केलं. स्वबळाचा नारा दिला, सोबत मनसेला घेतलं आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना, सर्वच निष्ठावान कार्यकर्त्यांना तिकीट देण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष अरविंदजी चव्हाण साहेब, त्यांच्यासोबत राज्याचे उपाध्यक्ष मधुकरजी आर्दड साहेब आणि या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या मराठवाड्याचे नेते विक्रमजी काळे साहेब, या सर्वांनी हे काम केलेलं आहे. आज या निष्ठावानाच्या यादीमध्ये मला खऱ्या अर्थानं एक जिल्ह्याचा कार्याध्यक्ष म्हणून आनंद होतोय की या निष्ठावानामध्ये आमच्या प्रभाग 10 मधून अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष आणि मौलाना आझाद आर्थिक महामंडळाचे या ठिकाणी डायरेक्टर शाहआलम खान साहेबांना तिकीट मिळालं. आमच्या वंदनाताईला तिकीट मिळालं. या ठिकाणी रिंकलताईला या ठिकाणी तिकीट मिळालेलं आहे. प्रभाकरजी घेवंदे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष यांना देखील या ठिकाणी त्यांच्या पत्नीला या ठिकाणी तिकीट भेटलेलं आहे. आणि युतीच्या आमच्या जिल्हाध्यक्षा शीतलताई बारोटे यांना देखील या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे. एवढंच हे करून हा विषय थांबलेला नाही, तर या ठिकाणी छत्रपती या ठिकाणी राष्ट्रवादीचा जो विचार आहे, जो शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे, त्या विचारावर या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादीचे आदरणीय नेते अजितदादा पवार साहेब राज्यामध्ये काम करतायत. त्याच धर्तीवर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये विक्रमजी काळे साहेब आणि त्यानंतर विक्रमजी काळे साहेब, राज्याचे उपाध्यक्ष आर्दड साहेब आणि जालना जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अरविंदजी चव्हाण साहेब काम करतायत. त्यांनी 18 पगड जातीला संघटनात्मक बांधणी करताना सर्व जातींना न्याय देण्याचं, राजकीय न्याय देण्याचं काम केलेलं आहे. आणि जालन्याच्या महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी सर्वच जाती धर्माला न्याय देण्याचं काम केलेलं आहे. मग तो या ठिकाणी ओबीसी असेल, तो या ठिकाणी मराठा समाजाचा असेल, या ठिकाणी दलित समाजातील विविध जाती गटाला, म्हणजे नवबौद्ध असेल, मातंग समाज असेल, आणि सर्वच 18 भटक्या विमुक्त जाती असेल, या सर्व जातींना
तिकीट देण्याचं खऱ्या अर्थानं जर राजकीय न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त अरविंदजी चव्हाण साहेब यांनी केलेलं आहे. आणि हे सांगायला मला गर्व आणि अभिमान वाटतो. म्हणून आजचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. जालना महानगरपालिकेत नक्कीच आम्हाला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी यश मिळणार आहे. आणि आमचा महापौर या ठिकाणी होईल. जरी महापौर या ठिकाणी झाला नाही तरी या ठिकाणी उपमहापौर देखील 100% होईल. आमचे जास्तीत जास्त उमेदवार हे प्रचंड मताने निवडून येतील. आमचा विचार हा छत्रपती शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊंचा विचार आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांचा विकासात्मक विचार घेऊन, वसा आणि वारसा घेऊन आम्ही या ठिकाणी जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत उभा राहिलेलो आहोत. सर्व व्यवस्थित या ठिकाणी काम करतायत, उमेदवार काम करतायत, म्हणून आम्हाला चांगला रिझल्ट मिळेल अशा पद्धतीने बोलतो आणि थांबतो. जय राष्ट्रवादी.